पण एका विषयावर विजय मिळवू शकला नाही. एक अभिमानावर अहंकारावर विजय मिळवू शकला नाही. अभिमान जर असेल, अहंता जर असेल, तर असं म्हटलेलं आहे, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. ज्ञानाचा अभिमान बाजूला ठेवा, पांडित्याचा अभिमान बाजूला ठेवा. आमचं पाठांतर, माझ्या एवढ्या ओव्या पाठ, माझा तेवढे अभंग पाठ, मला अमुक कळतंय, मला तमुक कळतंय. संतांना शरण जाताना नम्रतेने शरण घेत जाता आलं पाहिजे. मला काही कळत नाही आणि सर्व काही कळावं म्हणून मी आपल्याला शरण आलेलो आहे. समजतंय म्हटलं, शिकलो म्हटलं की झालं कार्यक्रम. मला काही येत नाही, मला शिकायचं आहे, मला शिकायचं आहे. आणि शिकायचं आहे म्हणून जर तुमच्या जीवनाचा प्रवास तुम्ही करत असाल तर तुम्हाला खूप शिकायला मिळतंय, खूप शिकायला मिळतंय. माऊली शिकलो म्हणाल ना, संपला विषय, संपला. म्हणून अभिमान नको, अहंकार नको, नम्रतेने परमार्थ करता आला पाहिजे. ते विचार, ती कर्म, ते स्मरण, आम्ही प्रत्येक इंद्रियाकडे ती जाणीव निर्माण केली पाहिजे. आज जर आम्हाला सहज हात जोडता येत असतील, आज आता, तर शेवटच्या वेळेला सांगावं लागणार नाही, आई हात जोड, देवाला प्रार्थना कर, बाबा हात जोडा, देवाला प्रार्थना करा, नाही सांगावं लागणार. त्यासाठी आतापासून प्रयत्न केले पाहिजेत, बरं का. देवाने देताना हात दिलेत, चापटीत रूपांतर करायचं असेल तर काही करावं लागत नाही, फक्त क्रोधाधीन व्हा. पण त्या हाताचं रूपांतर कर म्हणून जर करायचं असेल, कर, काय प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न कर, मग तेव्हा होतील कर. काय पाय दिलेले लातेत रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागतंय. पण चरणात रूपांतर करायचं असेल तर आचरण चांगलं पाहिजे, आचरणाकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. चरण तेव्हाच ना, ज्याचं आचरण सुंदर आहे, ज्याचं आचरण चांगलं आहे, त्याचे चरण, तुमचे चरण आमच्या घराला लागू द्या. काय आचरण चांगलं असेल तर आचरणाकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. म्हणून या परी माते म्हणजे भगवंताला, देवाला जाणलं पाहिजे. जाणत साते अंतकाळी, अंतकाळ महत्वाचा आहे, आम्हाला साधायचं आहे, शेवटची वेळ साधायचं आहे, अंतकाळ साधायचं आहे. जे मोकळी ती देहाते ते मीची होती. मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये खूप फरक आहे. श्वास संपलेत पण जगणं बाकी आहे, श्वास संपलेत पण जगणं बाकी आहे, याला मृत्यू म्हणतात. श्वास बाकी आहेत पण ज्याचं जगणं संपलंय, मग देव, धर्म, देश, कार्य, परमार्थ, भक्ती, प्रबोधन याचसाठी त्याचं जगणं आहे, याला मोक्ष म्हणतात, याला मोक्ष म्हणतात. आम्ही आमच्या संसारात, आमच्या घरात राहून आमच्या वाट्याला आलेली कर्म जर प्रामाणिकपणे करत असू तर त्याला मोक्ष म्हटलेला आहे. काय देखा अनुक्रमा आधारे, अध्याय क्रमांक 3, ओवी क्रमांक 80. देखा अनुक्रमा आधारे स्वधर्मू जो आचरे तो मोक्ष तेणे व्यापारी निश्चित पावे. सुनेने सासूची सेवा करणे हा धर्म आहे आणि तो धर्म म्हणजेच तिचा परमार्थ आहे. मुलाने आई वडिलांची सेवा करणे हा धर्म आहे आणि तो धर्मच म्हणजे त्याचा परमार्थ आहे. सासूने सासऱ्यानी सून नसून माझी मुलगी म्हणून तिच्यावर प्रेम करणं, तिला माया लावणं हा त्यांचा धर्म आहे, हा तोच त्यांचा परमार्थ आहे. परक्याची मुलगी नाही, ती दुसऱ्याची मुलगी नाही, आमची मुलगी आहे. मुलांवर संस्कार करणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांना सांभाळणं, त्यांना वयाने मोठं करता करता ज्ञानानेही मोठं करावं, मार्गदर्शनानेही मोठं करावं, कर्माने विचारानेही मोठं करावं, हा वडिलांचा धर्म आहे. वडील त्यांच्या धर्मात कधीच कमी पडत नाही. कुठल्याच वडिलांना वाटत नाही की माझा मुलगा व्यसनाधीन व्हावा, माझ्या मुलाने व्यसन करावं, कुठल्याच आईला वाटत नाही, कुठल्याच बापाला वाटत नाही.
वडील त्यांच्या धर्माचरणामध्ये धर्मकार्यामध्ये कधी कमी पडत नाहीत. फक्त आम्हाला जसा संघ होतोय ना पुढे, त्याप्रमाणे आमच्याकडे ती कर्म आम्हाला पाहायला मिळतात. त्याप्रमाणे कर्म पाहायला मिळतात. बरं का? व्यसनाधीन करणारे, तुम्हाला व्यसनाला लावणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा मोजकेच मित्र ठेवा, जे जगद्गुरु तुकोबानी माऊली निरोप सांगते. काय करायचंय? अनेक मित्र नको, तो नाद लावणारे नको, ते व्यसनाधीन करणारे नको, त्या वासनेअधीन करणारे 1000 मित्र, अनेक मित्र जवळ. काय करायचंय? देह बर्बाद झाला, शरीर बर्बाद झालं, आयुष्य बर्बाद झालं. काय करायचंय? माऊलींचे विचार ऐकायला मिळतील का? तुकोबांचे विचार ऐकायला मिळतील का? जनाबाई, बहिणाबाई, कांदोपात्रा, मुक्ताबाई ऐकायला मिळेल का आम्हाला? संतांचं चरित्र ऐकायला मिळेल का? संतांचं वाङ्मय श्रवणाला मिळेल का आम्हाला? याचा विचार करा. हे आपल्या जातीचे आहेत. काय? ज्या घरामध्ये दिवा लागत नाही, ज्या घरामध्ये अगरबत्ती लागत नाही, ज्या घरामध्ये आमच्या धर्माला मान्य असणाऱ्या एकही देवाची प्रतिमा नसेल, त्या घरात जेवायचं काय? पाणी पण पिऊ नका. पण ज्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ दीप प्रज्वलन केलं जाते, देवाला अगरबत्ती दाखवली जाते, आमच्या धर्माला मान्य असणाऱ्या एक तरी देवाची प्रतिमा आहे, त्या देवाच्या पुढे हात जोडले जातात, ग्रंथ वाचन केलं जाते, घर नाही मंदिर आहे, आग्रह झाला तर जेवल्याशिवाय उठू नका. जेवढा वेळ त्या घरात तुम्ही थांबाल ना, तेवढा वेळ विचारांची देवाणघेवाण होईल. आणि जेवढी विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी होईल, ते विचार तुम्हाला आध्यात्मिकच ऐकायला मिळतील, परमार्थिकच ऐकायला मिळतील. ती माणसं श्रीमंत आहेत, जी माणसं आपल्या मुखातून फक्त देवाचं नामस्मरण करतात, डोळ्यातून फक्त देवाला पाहतात, कानातून फक्त देवाचं ऐकतात. घराचं रूपांतर ज्यांनी मंदिरामध्ये केलंय ना, ती माणसं श्रीमंत आहेत. ते घर श्रीमंताचं आहे, ते घर श्रीमंत आहे. आणि ही श्रीमंती संतांच्या कृपेने प्राप्त होत असते, कुठेही मिळत नाही. त्यासाठी आम्हाला गाथा माथ्यात घ्यावी लागणार आहे. काय? ज्यांनी गाथा माथ्यात घेतली ना, तो भुकेलेला जो आहे त्यालाच अन्न देणार आहे. तुम्हाला पुण्य कधी मिळेल? ज्याचा पोट भरलाय त्याला अन्न दिल्यानंतर तुम्हाला पुण्य मिळेल का ज्याला भूक लागलेली आहे त्याला जेवायला घातल्यानंतर पुण्य मिळेल? जो माणूस आमच्या घरातून निघून जातोय ना दादा, त्याचा जीवात्मा यम दूत आमच्या दारामध्ये 13 दिवस ठेवतात, अर्थात उत्तर कार्यांपर्यंत ठेवतात. अन्नदान झालं, ज्ञानदान झालं, पिंडदान झालं की त्याचा त्या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो यम लोकाकडे. तोपर्यंत आम्ही जे काही पुण्यकर्म करतोय, जे काही दान धर्म करतोय, ते सगळं त्याला पोहोचत असतंय. हो, आमची श्रद्धा आहे, आमची निष्ठा आहे, आमचा भाव आहे. पण ते दान धर्म करत असताना आम्ही आमच्या डोक्याचा वापर केला पाहिजे. इतरांच्या डोक्याचा जर वापर केला तर तुम्ही दिलेलं दान फुकट गेलं असं समजा. काय? फक्त स्वतःच्या डोक्याचा वापर करा. बुद्धी भगवंतांनी जी दिलेली, तुकोबा सांगतात बरं का, तुमच्या बुद्धीचा तुम्ही वापर करा. ज्याच्या डोक्यात गाथा गेली ना, ज्याच्या माथ्यामध्ये, तो कोणालाही दान धर्म करणार नाही. जिथे गरज आहे त्यालाच दान धर्म करणार. फक्त गाथा आमच्या माथ्यात गेली पाहिजे. काय? तुम्ही तुमच्याकडे एखादं चांगलं मंगल कार्य, शुभ कार्य असताना जेव्हा एखाद्या महिलांना साड्या घेताय, वस्त्र दान करताय ना माऊली, बरोबर आहे की नाही? कपडे घेताय पुरुषांना, नाही का? तुम्ही दिलेली साडी, व्यवस्थित आहे का? एखाद्या बाईला तुम्ही दिलेली साडी जर तिने न घालता न वापरता तिच्या अंगावर कधीही न पाहता आपण आपल्या समोर, आपल्या डोळ्यासमोर जर तिने एखाद्या टपवाल्याला द्यायला काढली तर आनंद वाटेल का तुम्हाला? बरं वाटेल का? ते बघितल्या बरोबर इकडे लगेच तुम्ही दनाफाना करणार. काय चांगली साडी होती, मस्त साडी होती, चांगल्या साड्या घेतल्या वापरतील म्हणून, वापरली पण नाही, तशी टपवाल्याला दिली. एवढी करोडपत्याची काय लावायचे ते लावा तुम्ही. आता काय? तुम्ही एखाद्याला जर ड्रेस घेतला दादा, तो ड्रेस जर त्याने तुमच्या समोर एखाद्याला देऊन टाकला तसाचा तसा, तर काय वाटेल तुम्हाला? पण ती साडी किंवा तो ड्रेस जर त्यांच्या अंगावर जर तुम्हाला दिसला ना, तर दिल्याचं समाधान वाटतंय बघा. समाधान वाटतंय ना? एकदा तरी ती साडी त्या बाईच्या अंगावर तुम्हाला दिसली ना, की तुम्हाला आनंद वाटतो. तिला किती वाटलाय माहिती नाही, पण देणाऱ्याला आनंद वाटतो. काय? अरे वापरते बरं का, वापरते. मी कपडे घेतले त्या बाबाला, दादाला, पण तो दादा तेच कपडे घालून आमच्याकडे आला होता. समाधान वाटतंय.
तुम्ही ज्यांना दान करताय ना, ते असा ढीग तयार करतात आणि एकदाच नेऊन दुकानामध्ये देतात. मी स्वतः बघितलेलं आहे. ज्याच्या पायाला चप्पल नाही त्याला दान करा, ज्याच्या डोक्यावर छत्री नाही त्याला दान करा, ज्याला वस्त्राची गरज आहे त्याला दान करा, ज्याला भूक लागलेली आहे त्याला अन्न द्या, ज्याला तहान लागलेली आहे त्याला पाणी पाजा. 100% तुम्हाला पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. 100% पुण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज कितीतरी आमच्या आजूबाजूला धर्मकार्य करणारी माणसं आहेत, धर्मकार्य करतायत, देवकार्य करतायत. हरिनाम सोहळे आम्ही आयोजित करतोय, द्या ना तिथे पंगत, करा तिथे सहकार्य. आमच्याकडे सुद्धा आज परवा महाराजांचं कीर्तन होतं का इकडे, काळूराम महाराज कशिवले. आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादाने अगदी मस्त की त्या ठिकाणी एक आळंदीला भव्य अशी वसतिगृह अर्थात आपला धर्मशाळेचं नियोजन करायला घेतलेलं आहे. जेवढी भाविक भक्त जातील त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था होणार आहे. काल माझं प्रवचन होतं पळशीरला, त्या ठिकाणी योगेश महाराज घरत, त्यांनी त्या ठिकाणी मस्त की आळंदीमध्ये एक धर्मशाळेचे नियोजन करायला घेतलेलं आहे. आपल्या भावाची, आपल्या श्रद्धेची, आपल्या भक्तीची एक तरी वीट तिथे लागावी म्हणून सहकार्य करा. मला माहिती आहे आम्ही सोन्याच्या विटा लावणार नाहीत, आम्ही चांदीच्या विटा लावणार नाहीत, कारण सोन्याच्या चांदीच्या विटा चोरीला जातात. आम्ही भावाच्या, श्रद्धेच्या, निष्ठेच्या आणि विश्वासाच्या विटा लावणार आहोत. आणि निश्चित जर आमच्या नावाने त्या ठिकाणी एक जरी वीट लागली गेली तरी ते पुण्याचं काम आहे. सोन्याच्या विटाला काय देताय तुम्ही, चांदीच्या विटाला काय देताय? तुम्हाला गॅरंटी आहे का ते देवालाच मिळेल, देवाच्याच कामासाठी वापरली जाईल असं? नको ते ड्रेस करून, नको ते वेश घालून चोरांना दान करण्यापेक्षा, आलेल्या चोरांना दान करण्यापेक्षा, अरे ज्या ठिकाणी पंगत द्यायची आहे तुम्हाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी साधू पुरुष, ज्या ठिकाणी सत्पुरुष भाविक भक्त ज्या ठिकाणी जमा होतात, धर्म कार्य करतात, त्या ठिकाणी सहकार्य करा. 100% तुम्हाला पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही. आम्ही अडकलोय ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये. त्यांनी काय सांगितलंय, लिहिणारे तेच ना, ते काय सांगणार आहे? जरा डोका आपला वापरा आणि आपल्या बुद्धीचा वापर करा, आपल्या डोक्याचा वापर करा. परमार्थच घडेल, भक्तीच घडेल. नाहीतर भ्रम, अज्ञान, अंधश्रद्धा, गुलाम व्हाल तुम्ही, गुलाम. आणि त्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी माझ्या तुकोबांनी मनापासून प्रयत्न केला, माऊलींनी मनापासून प्रयत्न केला. आयुष्यभर तेच कार्य केलं, जेवढं काही कार्य करता येईल तेच कार्य केलं तुकोबांनी, माऊलींनी, शांतीब्रह्मनाथ महाराजांनी, आधी करून सर्वच संतांनी ते कार्य केलं की जेणेकरून प्रत्येक माणसाला गुलामीतून मुक्त करायचं आहे. स्वतंत्र व्हा, मस्त की धर्म कार्य करा, देव कार्य करा. तुम्हाला अधिकार तो भगवंताने दिलेला आहे, पांडुरंग परमात्म्याने दिलेला आहे. नवे नवे संतांनी अधिकार तुम्हाला दिलेला आहे. तो स्वतंत्र व्हा, अगदी मस्त की स्वतः स्वतंत्र कार्य करायला लागा माऊली. बरं का? काय गरज आहे कोणाची गुलाम व्हायची? तो अधिकार आम्हाला संतांनी दिलेला आहे. परमार्थ करायचा आहे ना, बिनधास्तपणे करा, मस्त. जे भगवंताने आयुष्य दिलंय त्या आयुष्याचा आनंद घ्या. प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण असं जगा. धर्म कार्य करा, देव कार्य करा आणि धर्म कार्य, देव कार्य करून आनंद घ्या त्या क्षणाचा. झुरू आणि मुरुमुरू करून जगायची गरज काय आपल्याला? काय आवश्यकता आहे? आज कितीतरी आमच्या आजूबाजूला अशी काही परमार्थिक माणसं पाहायला मिळतात. आज बाबांचं वय सुद्धा किती बाबा वय? 74. माळकरी आहेत बाबा, छानपैकी 2-3 टिळे लावलेत. काय काका तुम्ही पण मस्त की अगदी एकदम व्यवस्थित. 74 वय बाबांचं. आतापर्यंत किती ग्रहांच्या शांत्या केल्या तुम्ही? किती ग्रहांच्या शांत्या केल्या आतापर्यंत? एक पण नाही. तरी परमार्थ करतात. माझ्या समोर बसले, 74 वय आहे. शांत्या केल्या आहेत का इथं कोणी? शांत्या. गुलाम आहोत आम्ही, गुलाम. आणि ह्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी तुकोबांनी गाथा दिली. लोकांनी बुडवली का त्यांचे धंदे बंदे पडतील याची भीती त्यांना वाटली, म्हणून ज्यांना भीती वाटली त्यांनी बुडवली. पण पांडुरंग परमात्म्याला आम्हाला मुक्त करायचं होतं म्हणून पांडुरंग परमात्म्याने पुन्हा ती गाथा दिली. आमच्या माथ्यात जात नाही ना, हे दुर्दैव आहे. काय माथ्यात गेली पाहिजे आमच्या.
अरे सोपं आहे ना, शेवटच्या वेळेला भगवंताचं नामस्मरण करायचंय ना, आता वळण लावा इंद्रियांना, आता मुखातून भगवंताचं नामस्मरण करा, आता भगवंताचं ऐका, आता भगवंताचं बोलायला लागा, आता प्रत्येक ठिकाणी देवाचं दर्शन घ्या. सर्व खलविदम ब्रह्मा. नाथ महाराजांनी कुठून गंगा आणली बरं? ती काशीशी गंगा आणली. पाजली कोणाला? गाढवाला. कुठलं पुराण वाचून नाथ महाराजांनी गाढवाला गंगा पाजली? कुठलं शास्त्र वाचून नाथ महाराजांनी गंगा गाढवाला पाजली? नाथ महाराज वाचतो ना, आम्ही नेहमी ऐकतो ना, डोक्यात घेत नाही. हे दुर्दैव आहे. नाथ महाराजांनी गंगा घेताना गाढवाला पाजण्याच्या उद्देशात घेतली नाही. नाथ महाराजांनी गंगा प्रवासामध्ये सांभाळून आणताना गाढवाला पाजण्याच्या उद्देशात सांभाळून आणली नाही. पण प्रवास करत असताना ज्या वेळेला तडफडणारे गाढव बघितलं, त्यावेळेला नाथ महाराजांनी विचार केला, ह्या गंगेची खरी गरज आहे या गाढवाला. आजही आम्हाला ते विचार कळत नाही, फक्त ऐकतो बस. येर माझ्या मागल्या गाढवात देव बघितला, कुत्र्यात देव बघितला, ब्रह्म राक्षसामध्ये देव बघितला. काय आम्हाला माणसात देव दिसत नाही, हे दुर्दैव आहे. आजही परमार्थिक माणसाचा द्वेष करतात, मत्सर करतात, तिरस्कार करतात. अरे काय परमार्थ करता तुम्ही? कसला परमार्थ करताय? आणि तुम्ही परमार्थिक आहात, हा तुमचा भ्रम आहे. जाती भेद नष्ट केला माझ्या माऊलींनी. 18 पगड जातीची माणसं एकत्र केली आणि ज्यांना मंदिरात जायला बंदी होती त्यांना सुद्धा पांडुरंग परमात्माचं दर्शन वालवंटामध्ये चंद्रभागेच्या काठी करून दिलं. मंदिर सोडलं पांडुरंग परमात्म्याने आणि सर्वांना दर्शन देण्यासाठी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाची पांडुरंग. कुठे? वालवंटामध्ये चंद्रभागेच्या काठावर. जातीभेद नष्ट केला माऊलींनी. 18 पगड जातीची माणसं तुकोबांनी एकत्र केली, सर्वांना प्रबोधन करण्याचं कार्य केलं तुकोबांनी. आज परमार्थ करत असताना जर आम्हाला तो जातीभेद जर स्पर्श करत असेल, पंथभेद जर स्पर्श करत असेल, वर्णभेद जर स्पर्श करत असेल, तर आम्ही परमार्थ करतोय, हा भ्रम आहे. सर्व खलविदम ब्रह्म, हा चारही वेदाचे 4 महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी कधी कळेल? ती प्रचिती, तो प्रत्यय कधी येईल? तत्वमसी अयम आत्मन ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म. अगदी सोपं सांगू का? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. याला धर्म कार्य म्हणतात, याला देव कार्य म्हणतात, याला परमार्थ, याला भक्ती म्हणतात. अजून जर देहाचा द्वेष घडत असेल, शरीराचा, माणसाचा द्वेष घडत असेल, तिरस्कार घडत असेल, काय करतोय आम्ही? काय शिकतोय? कसला परमार्थ रे? ज्या मूर्तीमध्ये आम्ही देव पाहतोय, त्या मूर्तीकडे ज्या चालत्या बोलत्या देवानी नवस केले आणि वंशाला दिवा मागून घेतला, त्या वंशाच्या दिव्याने त्या चालत्या बोलत्या देवांना आज वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. कुठल्या देवाची पूजा करताय आणि कुठल्या देवाला नवस करताय? कोण आहेत आज वृद्धाश्रमामध्ये आणि कोणाचे आहेत? देव कार्याला सुरुवात तिथून होते. या पटेल परिवाराचे खऱ्या अर्थानं मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. कारण श्रीमंत आहेत ती माणसं, ज्या घरामध्ये आईने संस्कार केले, ज्या घरामध्ये आईने वाढवलं, घडवलं, मोठं केलं, ज्या घरामध्ये मुलांना सांभाळलं, त्याच घरामध्ये आईने शेवटचा श्वास घेतला, म्हणून ही माणसं श्रीमंत आहेत. आमचे आई वडील त्याच घरामध्ये शेवटचा श्वास घेतात ना, श्रीमंत आहेत त्यांचीच. बाकी ज्यांना आम्ही नको त्या गोष्टीने श्रीमंत समजतोय ना, त्यांचे आई वडील आज वृद्धाश्रमात आहेत. चालते बोलते देव वृद्धाश्रमात टाकले. ची माई माऊली बिचारी 9 महिने 9 दिवस आम्हाला गर्भामध्ये वाढवते, घडवते, मोठं करते, तळ हाताच्या पोडाप्रमाणे जपते, स्वतःच्या आवडी निवडी बाजूला ठेवते, मरणदायी यातना भोगते. बाळांत म्हणतात, बाळाला जन्माला घालता घालता कदाचित आईचा अंतही होऊ शकतो. मरणदायी यातना भोगून आम्हाला या जगामध्ये आणणारी, आम्हाला बोलायला, चालायला, खायला, प्यायला शिकवणारी आमची आई, तीच देवी, तीच महामाया, तीच आदिशक्ती, तीच आम्हाला जन्माला घालणारी देवी आज वृद्धाश्रमात पाहायला मिळते. कुठल्या देवीचा उपवास करताय तुम्ही? कुठल्या देवीचा नवस करताय आणि कुठल्या देवीची प्रार्थना करताय रे तुम्ही?
आमच्यावर निष्कामतेने निरापेक्षेनं प्रेम करणारे ह्या जगातले एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. आमच्या सगळ्यांच्या आवडी आमची आई जाणते, आई ओळखते, आई त्या आवडीनिवडी पूर्ण करण्याचं कार्य, आमची हौसमौस पूर्ण करण्याचं कार्य आई करत असते. आत्मा आणि ईश्वर यांचं दोघांचं एकत्रितरित्या सामर्थ्य अनुभवाचं ठिकाण